नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर 2024 एक्झामिनेशन किंवा मे जून 2024 एक्झामिनेशन विविध शिक्षण क्रमांचे कोर्सेसचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत। ह्या अगोदर आपण दिनांक 23 जून 2024 रोजी 11 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला होता, आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर त्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 22 जून 2024 पर्यंतचे जेवढे रिझल्ट लागले आहेत ती सर्व रिझल्टचं वाचन केलेलं आहे आपण, आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन तो व्हिडिओ पाहिलेला आहे। कित्येक लोकांनी ते रिझल्ट डाउनलोड केलेला आहे, त्यांचं शिक्षण क्रमाचा रिझल्ट लागला त्या लोकांनी। तर आज आहे दिनांक 27 जून 2024। आज दिनांक 27 जून 2024 पर्यंतचे जेवढे काही रिझल्ट लागले आहेत आपण त्या सर्वांचे वाचन करणार आहोत। फक्त ते 23 जून ते 27 जून एवढ्यापर्यंतच वाचन करणार आहोत। बाकीचे तुम्ही स्क्रीनवर आहेत ते बघू शकता तुम्ही, किंवा दिनांक 23 जून 2024चा व्हिडिओ आहे तो पण बघू शकता, आपल्या चॅनलवर आहे 23 तारखेचा। ठीक आहे, फक्त 23 जून ते 27 जून एवढ्यामध्ये जेवढे रिझल्ट लागले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये वाचन करणार आहोत। बाकीचे तुम्ही एक तर 23 तारखेचा व्हिडिओ पहा, नाहीतर आता स्क्रीनवर जी दिसत आहे तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये जुने पण रिझल्ट दिसत आहेत तुम्हाला, ते तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहू शकता किंवा असं बघू शकता। ठीक आहे मित्रांनो, चालू करूया। तर आता पहा, आता हे बघावं लागेल कोणता रिझल्ट लागलेला आहे। ठीक आहे, हां काही ते काय बघा का। तर 17 नंबरचा सिरियल नंबर आहे M41 MM मराठी 2015 पॅटर्न सेमिस्टर 2 24 जून 2024ला रिझल्ट लागलेला आहे। ठीक आहे, पुढे सिरियल नंबर 18 M41 MM मराठी 2015 पॅटर्न सेमिस्टर 3 24 जून 2024ला याचा रिझल्ट लागलेला आहे। त्याच्या पुढे सिरियल नंबर 19 M41 MM मराठी 2015 पॅटर्न सेमिस्टर 4 ह्याचा सुद्धा रिझल्ट 24 जून 2024 रोजी लागलेला आहे। एवढ्यापैकी ज्यांचा रिझल्ट लागला आहे त्यांनी क्लिक हिअर ह्याच्यावर क्लिक करून आपला PRN नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून सर्च करून तुम्ही रिझल्ट डाउनलोड करू शकता। ठीक आहे, पुढे हां तर सिरियल नंबर 20ला आहे M48 MA उर्दू ODL 2023 पॅटर्न NEP 2020 ही नवीन पॅटर्ननुसार ह्याचा पण रिझल्ट 24 जून 2024ला लागलेला आहे। आता हे NEPचा एक रिझल्ट लागला आहे, ह्याचा मतलब NEP पॅटर्ननुसार जेवढे कोणी ॲडमिशन गेल्या वर्षी चालू झालेले आहेत त्यांच्या सर्वांचेच जवळपास रिझल्ट लवकरच लागतील। ठीक आहे, प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट नंबर 2 ह्याच्यामध्ये पाहूया। आता जुने रिझल्ट्स आहेत ती। ठीक आहे, तुम्ही 23 जून 2024च्या व्हिडिओमध्ये पहा किंवा स्क्रीनवर बी पाहू शकता। ठीक आहे, तर बघूया पुन्हा मी तुम्हाला सगळेच एक दाखवून एक साथ। ठीक आहे, पुन्हा इथं प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2 मध्ये सिरियल नंबर आहे 18। तर 18 मध्ये डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट 24 जून 2024 रोजी रिझल्ट लागला आहे। पुन्हा सिरियल नंबर 19 कोर्स कोड आहे P32 BCA पॅटर्न 2015 ह्याचा 24 जून 2024 रोजी रिझल्ट लागला आहे। 20 नंबर आहे P152 ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ ब्लेंडेड मोड 2021 पॅटर्न 24/6/2024 रोजी रिझल्ट लागला आहे। सिरियल नंबर 21 P25 बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी पॅटर्न, आता पॅटर्न कोणता आहे पुढे कटलेला आहे तरी पण तुम्ही समजून घ्या, PRN नंबर टाकलो तरी येऊन जाईल। 24/6/2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे। पुढे घेऊया, पुढे आणि कोणता राहिलेला लागायचा रिझल्ट, एक मिनिट 21 ओके, ते शेवटी आलेला आहे। हां तर इथं बघा, हां ओके, हां सिरियल नंबर 21 V120 बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज सेमिस्टर 1 2 3 4 24 जून 2024 रोजी रिझल्ट लागला आहे। सिरियल नंबर 22 V121 डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज 24 जून 2024 रोजी रिझल्ट लागला आहे। शेवटचा आहे सिरियल नंबर 23 V113 डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट सेमिस्टर 1 अँड 2 24 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण आज दिनांक 27 जून 2024 रोजी आजच्या तारखेपर्यंत जेवढे रिझल्ट लागलेले आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत, वाचन केलेले आहेत। त्याच्यापैकी तुमचा कोणता रिझल्ट असेल तर YCMU.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, तिथं वरच्या साईडला रिझल्ट म्हणून ऑप्शन दिसेल वरच्या पट्टीवर,
रिझल्टवर क्लिक करायचं. पुन्हा डाव्या हाताला इकडे हो का असं इथं डाव्या हाताला इथे दिसतं ही मे जून 2024 ह्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर उजव्या हाताला जी पट्टी आल्या का ही हे काही असं येतं. मग ह्याच्यामधला कोणता प्रोग्राम आहे आपलं पाहायचं आणि त्याच्या पुढे लाल अक्षरात लिहिले का क्लिक हिअर त्याच्यावर क्लिक करायचं. पुढे PRN नंबर टाका म्हणते, खाली पुन्हा कॅप्चा कोड टाकायचं आणि सर्च करायचं. तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. ठीक आहे. आता तुम्ही हे सगळेच रिझल्ट एकसाथ बघा, जुने पुराणे नवीन सगळे एकदाच हे बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर. आणि मोबाईलचं हे यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघत असताना यूट्यूबच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये जायचं, ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये जायचं, 1080p बघायचं पिक्झलवर. त्याच्यामुळे काय होतं हाय रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे मध्ये फॉन्ट दिसतात बारीक फॉन्ट असलेली. तशीच तुम्हाला असं झूम करून सुद्धा पाहता येतं, बारीक फॉन्ट बी झूम करून पाहता येतं आणि तुम्हाला स्पष्ट ओळखू येईल. ओके. ही जुनी आणि नवीन एकदाच पाहून घ्या. हे प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 1 आहेत. ह्याच्यात बघा जुने 10 जूनला रिझल्ट लागले, 14 जूनला, 18 जूनला, 23 जूनच्या व्हिडिओमध्ये एकदाच घेतले होते. मी 22 जूनपर्यंतचे सगळे घेऊन टाकले होते, सगळेच वाचून टाकले होते. ठीक आहे. तरी काही लोकांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ पहा, ह्याच्यामध्ये सगळे रिझल्ट दाखवलेले आहेत. आजच्या व्हिडिओच्या नावामध्ये मी लिहितो की दिनांक 27 जून 2024 पर्यंतचे सगळेच रिझल्ट म्हणून टाकून देतो त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला डिस्क्रिप्शनमध्ये. हां ठीक आहे. आणि आपल्याला बरेच व्हिडिओ बनवायचे आहे, हे महत्त्वाचं आहे रिझल्टचं, कारण आपल्याला रिझल्ट लवकर कळल्यानंतर आपल्याला पुढे ॲडमिशन घ्यायचं कुठं सुधारते. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, एवढं पाहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्यायची. ठीक आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत शेअर करा. लवकरच भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.